महत्त्वाची अपडेट पावसासंदर्भातली। हवामान खात्याने पुढील 3 तासांसाठी राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला। या 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। या काळामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर पर्यंत राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला। पावसाबद्दल एक धक्कादायक आणि डेंजर बातमी आता समोर आली आहे। हवामान खात्याचा पुढील 3 तासांसाठी गंभीर इशारा जाहीर झाला आहे। महाराष्ट्रामध्ये परत एकदा मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जशा प्रकारे ढगफुटीचा पाऊस पडला त्यापेक्षा दुप्पट पटीने आजपासून मोठ्या ढगफुटीला आणि अतिवृष्टीला सुरुवात होणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। नागरिकांनी सतर्क राहायचं आहे, कारण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने इथून पुढचे पाऊस तुम्हाला मोठे आता पाहायला मिळणार असं सांगितले। आज पुढील 3 तासानंतर जो पाऊस पडणार आहे तर तो साधा सुद्धा पाऊस नाही तर खूप भयानक आहे आणि यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे हवामान खात्याकडून पावसाबद्दल एक धक्कादायक आणि डेंजर इशारा आज पुढील 3 तासांसाठी जाहीर करून टाकलाय। महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती सध्याला निर्माण झाली असून आज पुढील 3 तासांमध्ये मोठ्या ढगफुटीला सुरुवात होणार। या 13 जिल्ह्यांमध्ये भयंकर मोठी ढगफुटी होऊन नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेली आहे। पुढील 3 तासांमध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या जोरदार पावसाचा जोर आजपासून आणखीनच वाढणार आहे। पुढील 3 तासानंतर हा इतका वाढणार आहे की यामध्ये मुसळधार पाऊस पडून ढगफुटीची शक्यता असा अंदाज हवामान खात्याकडून ट्विटच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। पुढचे 3 तास हे महाराष्ट्रासाठी अधिक धोक्याचे असणार आहेत। महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आले आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिकच तीव्र झाल्यामुळे याचे रूपांतर ढगफुटी सदृश पाऊस आणि महाराष्ट्रात ढगफुटीचा आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आला आहे। पुढील 3 तासात राज्यामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये आता या क्षेत्रात तीव्रतेमध्ये वाढ झाल्याचं महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भयंकर धोका पुढील 3 तासांमध्ये या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये पावसाबद्दल परत एकदा गंभीर स्वरूपाची परिस्थिती आहे या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान होत आहे। आता ही परिस्थिती आता आणखीनच वाढणार आहे। पुढील 3 तासानंतर ढगफुटीची शक्यता आहे। आता बघा, ही डेंजर बातमी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आल्या। राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी आता या 13 जिल्ह्यांना धोक्याचा गंभीर इशारा पुढील 3 तासानंतर असणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मध्यरात्रीच्या सुमारास काही भागामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। अर्ध्या ते 1 तासामध्ये ढगफुटी होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। किनारपट्टी लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना विशेष काळजी घ्यायला या ठिकाणी सांगण्यात आले। मच्छीमारांना आता पुढील 3 तासानंतर अजिबात समुद्रात जाऊ नका, मच्छीमारी इथून पुढे 24 तासांमध्ये करू नका असे आदेश मच्छीमारांना देखील यामध्ये आता देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुढचे 3 तास हे महाराष्ट्रासाठी काळजीचे असणार आहेत। पुढच्या 3 तासांमध्ये या भागामध्ये आता अतिवृष्टीचा धोका आहे। तसेच या 3 ठिकाणी म्हणजेच महत्त्वाचे ठिकाण सांगितलेत, या ठिकाणी जबरदस्त पद्धतीची ढगफुटी देखील या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वाढत असल्याचं पाहायला आता मिळू लागलं आहे। त्यामुळे पुढचं वातावरण हे 3 तासानंतर कशा स्वरूपाचं असणार आहे, पुढील 3 तासानंतर मोठी ढगफुटी कोणत्या पद्धतीची वर्तवण्यात आल्या, प्रत्येक जणाचं आता घाबरलेलं दिसत आहे। विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी हा अंदाज पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण पुढील 3 तासामध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याकडून नवीन आलेल्या अंदाजानुसार आता या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये एक मोठं चक्रीवादळ देखील सध्याला निर्माण होऊ लागलं आहे। हे चक्रीवादळ कमी दाबाचा पट्टा सतत त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे वेगाने महाराष्ट्राकडे पुढे सरकू लागले असं सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याचा आता पाहायला मिळतोय आणि यामध्ये मोठी अतिवृष्टी व ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या।
तसेच मुंबईकडून मोठा वादळी वारा देखील पुढील 3 तासांमध्ये या 13 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। हा आदेश गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी हवामान खात्याकडून सावध करण्यात येत होता। शेती पिकांचं मागील 2-3 दिवसापासून नुकसान होत आहे। नुकसान भरपूर झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतामध्ये अनेक परत आणि पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच आज 13 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केलाय। कोणी सुद्धा घराच्या बाहेर पडू नका असं सांगण्यात आलंय, कारण यामध्ये आता ढगफुटी सदृश्य पाऊस आणि वादळी वारा मोठ्या प्रमाणात पुढील 3 तासांमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून आता जाहीर केल्या। शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। प्रशासनाने आदेश त्या ठिकाणी सक्त केले आहेत। कामाव्यतिरिक्त अजिबात तुम्ही घरातून बाहेर पडू नका, कारण ढगफुटी सदृश्य पाऊस पुढील 3 तासांच्या आतमध्ये महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यामध्ये आता दाखल होण्याची मोठी अपडेट आता या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने या ठिकाणी आता देऊन टाकल्याचं पाहायला मिळू लागलंय। हा हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी महत्त्वाचा दर्शवण्यात आलाय। त्यामुळे अंदाज या ठिकाणी अजिबात खोटा ठरणार नाही। हवामान खात्याकडून अंदाज या ठिकाणी सर्व नागरिकांना देण्यात आलाय। त्यामुळे आता कोणकोणत्या पहिल्या 3 जिल्ह्यातील ढगफुटी होणार आहे याचा अंदाज काय सांगण्यात आलाय बघा। या ठिकाणी आता नांदेड असेल, लातूर असेल, सोलापूर असेल या 3 जिल्ह्यामध्ये मोठमोठी ढगफुटी या ठिकाणी मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये झाली होती। त्यामुळे तुम्ही जर या जिल्ह्यातील असाल तर पहिले पिकांचं मोठं तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 13 जिल्ह्यातील जर असाल तर तुम्हाला पुढील 3 तास भयंकर धोक्याचं असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हा अंदाज या ठिकाणी लक्ष देऊन बघायचा आहे। सोलापूर त्या ठिकाणी नांदेड, लातूर या जिल्ह्यामध्ये मागील सप्टेंबर महिन्यामध्ये मोठी ढगफुटी झाली, तुम्हाला पण माहित आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आतापर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी पावसाची नोंद झाल्या। हवामान खात्याने आधीच त्या ठिकाणी अंदाज वर्तवला होता, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अंदाज तो खराब वाटला। त्यामुळे शेती पिकांचं मागच्या सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी या 3 जिल्ह्यामध्ये भयंकर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। आता हवामान खात्याने तुम्हाला सांगितलंय परत एकदा या 13 जिल्ह्यामध्ये मोठी ढगफुटी होण्याची 3 तासानंतर शक्यता वर्तवण्यात आल्या। काल जवळपास 5 जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे ढगफुटी त्या ठिकाणी झाल्या। यामध्ये मुंबई शहरामध्ये मोठी ढगफुटी पाऊस झालाय। मुंबई शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। ढगफुटी सदृश्य पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रेल्वेच्या रुळावरती देखील पाणी साचलंय। हेच पावसाचं वारं मुंबईकडून महाराष्ट्रामध्ये पुढील 3 तासांच्या आतमध्ये 13 जिल्ह्यामध्ये धडकणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। पावसाचा जोर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आता वाढताना दिसतोय। मुंबईमध्ये जेवढा पाऊस पडताना दिसतोय त्यापेक्षा 10 पटीने जास्त पाऊस पुढील 3 तासांच्या आतमध्ये या 13 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। आता हवामान खात्याच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना विशेष काळजी तुम्हाला घ्यायला या ठिकाणी आता सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्यामुळे हा मोठा पाऊस या ठिकाणी पडतोय। आता बघा या ठिकाणी हवामान खात्याने गंभीर स्वरूपाचा इशारा दिलाय। त्याचं कारण म्हणजे आता आभाळामध्ये पसरट प्रकारचे ढग आता वाढले आहेत। त्यामुळे ढगफुटीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात 3 तासानंतर या भागामध्ये दर्शवण्यात आल्या। त्याचबरोबर वादळी वाराही या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये सुटणार आहे। तसेच यामध्ये आता समुद्रामध्ये जर बघायला गेलं तर लाटाच लाटा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेत। रस्त्यावर कमरे इतकं गुडघ्या इतकं पाणी साचायला सुरुवात झाल्या। नदीमध्ये पाणी पातळीची गेले 2 दिवस झालं वाढ झाल्या। आता महापुरानं आता 2 दिवस झालं थैमान घातले। त्यातच आज मध्यरात्रीसाठी एक मोठं संकट उद्भवतंय, ते म्हणजे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे या ठिकाणी अधिक तीव्र झाल्याने पुढील 3 तासांमध्ये या 13 जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। भयानक वादळ देखील यामध्ये सुटणार आहे। या भयानक पावसाला आता कोण थांबवणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला आहे, कारण गेल्या 100 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस या वर्षी आता त्या ठिकाणी पडत असल्याचा पाहायला मिळतोय। त्यातल्या त्यात आता सप्टेंबर महिन्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडल्याचं तुम्ही सुद्धा
पाहिलेला आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 2 दिवसापासून आता लातूर, नांदेड, सोलापूर या 2 ते 3 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी ढगफुटीचा मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा सामना करावा लागला आणि या जिल्ह्यामध्ये मागील 2-3 दिवस झालं मुसळधार पाऊस पडत आहे। परंतु आता हे संकट 13 जिल्ह्यांना नाही तर पुढील 3 तासानंतर ढगफुटीचा इशारा आहे, पावसाचा इशारा नाही तर मोठ्या ढगफुटीचा इशारा आहे। हवामान खात्याकडून दर्शनात आलेल्या अंदाजानुसार पुढील येणारे 3 तास महाराष्ट्रासाठी एकदम भयंकर आणि धोक्याचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाला आजपासून सुरुवात झाल्या, पुढचे 3 तास भयंकर धोक्याचे आहेत। तुम्ही शेतकरी असाल तर शेती पिकांची काळजी कशा स्वरूपाची घ्यायची सांगितल्या बघा। हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। तुम्हाला अडचणींचा सामना इथून पुढे करावा लागू शकतो। स्थानिक नागरिकांनी, शेतकऱ्यांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नये, कारण पावसामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्यामुळे ते उत्तरेकडे सरकत असून पावसाच्या जोराबरोबरच वादळी वाऱ्याचा फटका देखील आता पुढील 3 तासानंतर या 13 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जो पाऊस पडला आठवतंय का बघा, त्यापेक्षा 10 पटीने मुसळधार पाऊस तुम्हाला येणाऱ्या 3 तासांमध्ये आता या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होऊ शकतं, फळबागांचं नुकसान होऊ शकतं। शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा इथून पुढे जास्त सामना करावा लागू शकतो। तसेच रस्त्यावर पाणी आल्यामुळे स्थानिक नागरिकांना कामावर जाणं देखील, घराबाहेर पडणं देखील मुश्किल होऊ शकतं। या पावसामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात 2 दिवस झाला हाल सुरू आहे, अजून या ठिकाणी हाल वाढण्याची शक्यता आहे। 13 जिल्ह्यापैकी आता या ठिकाणी तुम्हाला पहिला जिल्हा सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। हवामान खात्याने या 13 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा रेड अलर्ट मध्ये आता त्या ठिकाणी देऊन टाकलाय, रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यामध्ये इतका मुसळधार पाऊस गेल्या 100 वर्षांमध्ये कधीच पडला नव्हता। इतका मुसळधार पाऊस आता पुढील 3 तासानंतर बरसण्याची शक्यता आहे। तसेच मोठ्या पावसाला देखील 3 तासानंतर आता सुरुवात होण्याची शक्यता आहे। ढगफुटीला देखील काही भागामध्ये पडण्याची शक्यता आहे। दररोज मोठा पाऊस पडत असल्याने नागरिकांना आता गेले 2 ते 3 दिवस झालं हाल होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागले। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लाईटा त्या ठिकाणी बंद झालेत। आता MSEBने लाईट बंद केली आहे, खांब कोसळलेत। आता या भागामध्ये सुद्धा ढगफुटीची आणि अतिवृष्टीची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही नागरिक असाल तर तुम्हाला पुढील येत्या 3 तासानंतर तुमच्या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे। यामध्ये काही भागामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुमच्या गावातील संपर्क तुटू शकतो, लाईट त्या ठिकाणी पूर्णपणे जाऊ शकते। त्यामुळे आधीच मोबाईल चार्जिंग करून घ्या। तसेच तुमची महत्त्वाची कामे तुम्हाला पटकन आता इथून पुढे करून घ्यायची आहेत, कारण 3 तासानंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान या ठिकाणी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। तुम्ही आधीच काळजी घेतली पाहिजे, तुमच्या शेती पिकांचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी बांधव असाल किंवा नागरिक असाल तर यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। घाट परिसरामध्ये पूर आता परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। भयानक परिस्थिती पुढील 3 तासानंतर या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे पुणे। पुणे जिल्ह्यात जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 तासानंतर पावसाचा जोर आणखीन या ठिकाणी वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। काही भागामध्ये ढगफुटी सदृश आता वातावरण सध्याला तयार झाले, त्यामुळे ढगफुटीची शक्यता देखील या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्याचं पायाला या ठिकाणी मिळू लागला आहे। त्यानंतर आता पुढचे जिल्हे सांगणार आहे, त्यामध्ये भयंकर स्वरूपाची ढगफुटी आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे यामध्ये यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। आता इथून पुढे 3 तासानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असलेले जिल्हे, कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये सुद्धा
त्या ठिकाणी पावसाचा जोर अधिक तीव्र स्वरूपाचा इथून पुढे वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पंचगंगा नदीला या ठिकाणी मोठा पावसाचा जोर येऊन आता पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापुराचं पाणी नदीच्या पात्राबाहेर त्या ठिकाणी आता जाऊ शकतं। नदीच्या काठाला नदीचं पाणी या ठिकाणी बघायला जाऊ नका, कारण या ठिकाणी हा एन्जॉय करण्याचा वेळ नाही, काळजी घेण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलंय। पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यात देखील मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जो पाऊस पडला त्यापेक्षाही त्या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या जिल्ह्यातील काही भागामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आले। तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, पाण्यात जास्त जाऊ नका। त्या ठिकाणी आता वीज पडत असताना पाण्याजवळ उभा राहू नका, विजेच्या खांबाजवळ जाऊ नका। रात्री पाऊस पडत असताना सर्व लाईटीचे वीज त्या ठिकाणी कनेक्शन तुम्ही ऑफ करून ठेवा, गॅसचे कनेक्शन ऑफ करून ठेवा, ही सूचना सांगण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारच्या पावसाबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।